आजपर्यंत इतिहास तुम्ही फक्त वाचला असेल, पण आज आपण तो अनुभवणार आहोत. जय शिवराय. आज आम्ही सगळे निघालो आहोत शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ल्यावर. जरी मी रायगडमध्ये राहत असले तरी माझ्या घरापासून किल्ल्यावर पोहोचण्यासाठी जवळपास 2.5 ते 3 तास लागतात. त्यामुळे पहाटे 5 वाजताच आम्ही सगळे घरातून निघालो आणि 8 वाजता मी पाचाडमध्ये पोहोचले. शिवराज्याभिषेक सोहळा जरी उद्या असला तरी आजच खूप साऱ्या गाड्या रायगडाच्या दिशेने जाताना दिसत होत्या आणि प्रत्येक गाडीवर दिसत होता तो अभिमानाने फडकणारा भगवा. आणि मनात ओढ होती ती रायगडाच्या भेटीची. आणि कुठेही न थांबता आम्ही थेट किल्ल्यावर पोहोचलो. होळीच्या माळावर गेल्यानंतर छत्रपतींची ती समोर मूर्त पाहिल्यानंतर प्रवासाचा सगळा थकवा एका क्षणात निघून गेला. गडावर चारी बाजूनी ढग दाटून आले होते, तरी देखील प्रचंड ऊन होतं आणि प्रचंड गरम देखील होत होतं. एक छोटासा ब्रेक घेतला आणि त्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले गेलो जगदीश्वराच्या मंदिरामध्ये जगदीश्वराच्या दर्शनासाठी. मंदिराच्या परिसरात आल्याबरोबरच खूप प्रसन्न वाटायला लागलं होतं. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. गाभाऱ्यामध्ये आरती सुरू होती आणि इकडे बाहेर उद्यासाठी फुलांच्या रांगोळीची तयारी सुरू होती. त्यानंतर आम्ही गेलो अखंड हिंदुस्थानाचे कुलदैवत असलेल्या श्री छत्रपतींच्या समाधीस्थानाजवळ दर्शनासाठी, जिथे आल्यानंतर प्रत्येक वेळी मनाला एक वेगळी ऊर्जा मिळते. इथे नतमस्तक झाल्यानंतर आयुष्याचं सोनं झाल्यासारखं वाटतं. त्यानंतर आम्ही निघालो होळीच्या माळाकडे, जिथे थोड्याच वेळात मर्दानी खेळ आणि प्रात्यक्षिकांना सुरुवात होणार होती. जाताना माझी नजर या चिमुकल्यावर पडली, जो जोरजोरात चहा चहा ओरडत होता. खरं तर चहाची वेळ झाली नव्हती, पण मला चहा कुठल्याही वेळेला चालतो, त्यामुळे मग आम्ही तिथे चहा बिस्किट खाल्लं आणि खरंच चहाने थोडी तरतरी आली. आणि नंतर आम्ही होळीच्या माळावर गेलो तर होळीचा माळ अगदी गच्च पॅक झाला होता. लोकांनी 2-2, 3-3 तास आधीच येऊन इथे बसण्यासाठी जागा पकडली होती, जेणेकरून होणारा कार्यक्रम अगदी व्यवस्थित बघता येईल. होळीच्या माळावर आल्यानंतर सगळ्यात पहिले माझं लक्ष गेलं ते पोलिसांकडून उभ्या केलेल्या टेहाळणी बुरुजाकडे. तिथे आमची रायगडची रणरागिणी ज्यांना म्हटलं जातं अशा आमच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम होत्या, ज्या स्वतः रायगड किल्ला चढून आल्या होत्या, घामेघूम झाल्या होत्या आणि तरी देखील सगळीकडे लक्ष ठेवून होत्या. मी मॅडमला हाक मारली आणि तेवढ्या गोड हसल्या. त्यानंतर मॅडम खाली उतरल्या. मॅडमसोबत मी थोडीशी चर्चा केली. मॅडमनी सांगितलं की इथून तुला व्यवस्थित व्हिडिओ घेता येणार नाही, मी जिथे उभी होते तिथे जाऊन वर उभी राहा, तिथून तुला व्यवस्थित हवं तसं फुटेज घेता येईल. आणि त्यानंतर मॅडमच्या सांगण्यानुसार मी त्या पोलिसांसोबत तिथे त्यांचा जो स्टँड उभा केला होता तिथे जाऊन उभी राहिले. आणि खरंच मॅडमला म्हणेन थँक्यू सो मच की तिथे उभं राहिल्यामुळे मला इतके छान छान फुटेजेस घेता आले, जे खाली उभं राहून मला शक्य नव्हतं. एकतर प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि एवढ्या गर्दीमध्ये मला तिथे उभं राहून खरंच म्हणजे अशक्य होतं. जे मी इथे उभं राहून फुटेज घेऊ शकले ते तिथे उभं राहून मला मिळालंच नसतं. त्यामुळे मॅडमला एक स्पेशल थँक्यू. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी मी रायगडवर आज पहिल्यांदा बघत होते की जिथे नजर जाईल तिथे फक्त भगवे झेंडे आणि आपले छत्रपतींचे मावळे दिसत होते. आणि बघता बघता ज्या क्षणाची सगळे आतुरतेने वाट बघत होते त्या प्रात्यक्षिकांना आणि मर्दानी खेळांना सुरुवात झाली. तर दुसरीकडे ढोल ताशांचा आवाज येत होता, तो म्हणजे आई शिरकाई देवीच्या मंदिरामधून, कारण की थोड्याच वेळात तिथे छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन होणार होतं. छत्रपती संभाजी महाराज देखील गडावर पायी चढून येतात आणि आल्यानंतर सगळ्यात प्रथम ते आई शिरकाई देवीच्या दर्शनाला जातात आणि बघता बघता महाराजांचं आगमन झालं. आई शिरकाई देवीच्या दर्शनानंतर महाराज देखील होळीच्या माळाकडे रवाना झाले, कारण की तिथे खेळांना सुरुवात झाली होती आणि पूर्ण महाराष्ट्रातून जे पण आखाडे तिथे प्रात्यक्षिकांमध्ये आणि मर्दानी खेळांमध्ये सहभागी होतात त्यांना महाराज नेहमीच प्रोत्साहन देत असतात. मग मी देखील तिथून खाली उतरले आणि ज्या रणांगणामध्ये हे खेळ चालू होते तिथे जाऊन बसले. छोटीशी एक चिमुकली होती जिने तिथे मर्दानी खेळ सादर केले. तिच्या हस्ते शॉल देऊन महाराजांचं स्वागत करण्यात आलं.
इथे वेगवेगळ्या वाजंत्री वाजत होत्या, पण हे वाद्य आणि ह्याचा आवाज फक्त हवेत मिसळत नव्हता, तर तो रक्तामध्ये मिसळत होता. इतका अभिमान आणि इतकं छान वाटत होतं की अशा या भावना आणि असे हे क्षण ह्याआधी कधीच मी अनुभवले नव्हते. त्यामुळे खूप छान वाटत होतं. म्हणजे शब्दात वर्णन करण्यासाठी मला शब्द अपुरे पडत आहेत. आणि इथे दिसत असलेल्या ह्या चेहऱ्यांमुळेच आजचा हा कार्यक्रम शांततेत आणि अगदी सुनियोजित पार पडत आहे. मग ते छत्रपती संभाजी महाराज असो, राजमाता संयोगिता राजे असो, आपल्या पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम असो किंवा आमचे जिल्हाधिकारी किशन जावळे असो, त्यांच्या मेहनतीमुळेच आजचा हा कार्यक्रम अगदी छानपणे पार पडत आहे. कोण म्हणतं की हल्लीची युवा पिढी फक्त डीजेच्या तालावरच थिरकते. त्यांना म्हणावं, इथे येऊन बघा, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण इथल्या वातावरणाशी एकरूप झाला होता. मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आपल्या महिला भगिनी देखील मागे राहिल्या नाहीत. त्यांनी देखील इथे त्यांच्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं. त्यानंतर डॉक्टर आले, वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या लोकांनी इथे त्यांची प्रात्यक्षिके सादर केली. म्हणजे इथे हे सगळं बघितल्यानंतर खरंच मी काही क्षणासाठी भावूक झाले होते. आणि तुम्हा सगळ्यांना मी सांगेन की रायगडवर इतर वेळेला तुम्ही कधीही येत असाल रायगड बघण्यासाठी, पण राज्याभिषेक सोहळ्यासाठी आवर्जून या, हे क्षण अनुभवण्यासाठी. कारण की हे क्षण अनुभवणं म्हणजे खरंच एक स्वर्गसुख. हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि थोड्या वेळाने आम्हाला पुन्हा इथेच यायचं होतं. कारण की इथेच होळीच्या माळावर आई शिरकाई देवीचा गोंधळ होत असतो. त्यामुळे आम्ही तिथून निघालो. जिथे आम्ही टेंट लावला होता तिथे गेलो, कपडे चेंज केले, फ्रेश झालो आणि पुन्हा होळीच्या माळावर आई शिरकाई देवीचा गोंधळ बघण्यासाठी आलो. इथे आल्यानंतर महाराजांची जी मूर्त आहे तिथे मी पुन्हा एकदा नतमस्तक झाले, महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही सगळे निघालो आई शिरकाई देवीचा गोंधळ बघण्यासाठी. पण आत्ता देखील इथे होळीच्या माळावर प्रचंड गर्दी होती आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जिथे गोंधळ सुरू होता तिथे सगळ्यात जास्त गर्दी होती. मुलांच्या हातामध्ये तलवारी होत्या आणि मला शक्य नव्हतं एवढ्या गर्दीमध्ये वाट काढून पुढे जाणं. त्यामुळे मग मी लांबच थांबले. जिथून मला शक्य झाले तिथून जे व्हिडिओज घेता आले ते घेण्याचा मी प्रयत्न केला. आणि ज्यांच्यासोबत मी इथे आले होते ते रायगड सेवक समितीच्या काही मुली तिथे माझ्यासोबत होत्या. संबळ वाजायला लागला तसा त्या मुलींनी संबळावर छान ठेका धरला आणि मग मी थोडी शांत बसणार होते. मी देखील त्यांच्यामध्ये मिक्स झाले आणि मग एका दादाने माझ्या हातात हा झेंडा दिला. भगवा हातात घेतल्यानंतर माझं ऊर अगदी भरून आला. पण तो झेंडा खूप जड होता त्यामुळे मग मी खूप जास्त वेळ त्या झेंड्याला हातात नाही घेऊ शकले. पण तरी देखील थोडा वेळ घेतला. एका दादाने तलवार दिली, ती देखील घेऊन मी ठेका धरला छानपैकी. त्यानंतर आम्ही तिथून निघालो पुन्हा एकदा जगदीश्वराच्या मंदिराकडे जाण्यासाठी. इथे वारकरी संप्रदाय आणि शिवप्रेमी छान भजनामध्ये दंग झाले होते. त्यानंतर जगदीश्वर मंदिराजवळ बंदोबस्तासाठी असलेले आमचे पेंटचे काही पोलीस अधिकारी आम्हाला इथे भेटले. त्यांच्यासोबत आम्ही काही गप्पा केल्या आणि त्यानंतर तिथून निघालो ते जेवण करण्यासाठी. कारण की प्रचंड प्रमाणात भूक लागली होती. दिवसभर जेवण व्यवस्थित झालं नव्हतं आणि दगदगही खूप झाली होती आणि सगळ्यात जास्त उत्सुकता होती ते रायगडावरचं जेवण जेवण्याची. कारण की एखाद्या 5 स्टार हॉटेलच्या जेवणालाही मागे टाकेल असं रुचकर जेवण, अशी छान चव इथल्या जेवणाला असते. आणि ते म्हणजे भाकरी आणि गरम गरम पिठलं आणि मिरचीचा ठेचा. आणि मग छानपैकी आमचं जेवण आलं होतं. रेश्मा आणि योगेश जाऊन जेवण घेऊन आले आणि मग आम्ही दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी छान अगदी जेवायला बसलो आणि मग मस्त जेवण केलं. गडावर सगळीकडे धुक्याची दाट चादर पसरली होती. ढग पूर्णपणे खाली उतरले होते, त्यामुळे स्वर्गसुखाचा अनुभव येत होता. आणि माझ्या टेंटपासून अगदी समोरच जगदीश्वराचं मंदिर दिसत होतं. हा नजारा, हे दृश्य कायमस्वरूपीसाठी मी मनामध्ये साठवून ठेवलं. आणि त्यानंतर आम्ही टेंटमध्ये झोपण्यासाठी गेलो. कारण की दिवसभर खूप थकलो होतो, त्यामुळे मग शांत झोप हवी होती. त्यामुळे मग आम्ही झोपी गेलो.
रात्रभर लोकांची ये जा आणि गडबड सुरूच होती. 4:30च्या सुमारास मला जाग आली. मी माझ्या टेंटची चैन उघडून बाहेर बघितली तर सगळीकडे धुकं होतंच. पण लहानपणी आजी सांगायची की ढगांच्या वर देवाचं घर आहे आणि तिथे देव राहतो. त्याची अनुभूती आज मला आली. खरंच रायगड म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. खरं तर माझी झोप झाली नाही, कारण की मला बॅक पेनचा खूप त्रास आहे आणि जमिनीवर झोपल्यामुळे मला झोप नाही लागली. पण रायगडावरची ही रात्र म्हणजे इतिहासाच्या साक्षीने जगलेला एक अविस्मरणीय क्षण होता आणि मला खरंच इतका आनंद होत होता की या क्षणांची मी साक्षीदार झाले होते. त्यानंतर मी फ्रेश व्हायला गेले. एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते की खूप व्हिडिओमध्ये असं म्हटलं जात होतं की रायगडवर टॉयलेट बाथरूमची अजिबात सोय नव्हती किंवा पाण्याची व्यवस्था नव्हती. तर आम्हाला तरी तसा काही अनुभव आला नाही. सगळं पाणी, टॉयलेट बाथरूम अगदी व्यवस्थित होतं. आणि हा आहे रायगडावरचा सूर्योदय. माझी खूप इच्छा होती की रायगडावरचा सूर्योदय बघावा आणि आज अखेर ती इच्छा पूर्ण झाली. हे दृश्य म्हणजे खरंच डोळ्याचे पारणे फेडणारं हे दृश्य होतं. नंतर आम्ही गेलो महाराजांच्या समाधीजवळ पुन्हा एकदा दर्शनासाठी. खूप गर्दी होती त्यामुळे इथे जास्त वेळ थांबता नाही आलं. काही क्षणातच आम्ही इथे महाराजांचं दर्शन घेतलं आणि इथून निघालो. निघण्यापूर्वी सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदुरकरांच्या पायरीजवळ नतमस्तक आवर्जून झाले आणि मग त्यानंतर बाहेर आलो तर इथे महाराजांची पालखी होती. पालखी अगदी विलक्षण आणि सुंदर होती. अगदी मनमोहक असं छान हे दृश्य वाटत होतं. प्रत्येक येणारी व्यक्ती इथे नतमस्तक होत होती. महाराजांचं समाधीस्थान हे असं ठिकाण आहे जिथून पाय कधीच निघत नाही, पण नाईलाज होता, निघावं लागणार होतं. त्यामुळे आम्ही आमची पॅकिंग करायची सुरुवात केली आणि आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग्स होते की सकाळी लवकरात लवकर गड उतार व्हायचं आहे, कारण की नंतर खूप प्रचंड प्रमाणात तिथे गर्दी होणार होती आणि त्याचा अनुभव देखील मला आला. बाजारपेठेत आम्ही गेल्याबरोबर तिथे इतकी गर्दी होती की म्हणजे चालायलाही जागा नव्हती. वाट काढत काढत आम्ही पुढे निघालो. होळीचा माळा देखील गच्च पॅक होता. जिथे नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त गर्दीच दिसून येत होती. थोड्याच वेळात एवढ्या गर्दीमधून वाट काढत काढत आम्ही सदरेपर्यंत पोहोचलो. जिथे स्वराज्याचं स्वप्न सिंहासनावर विराजमान झालं त्या पवित्र जागेचं आणि शिवछत्रपतींचं आम्ही पुन्हा एकदा दर्शन घेतलं. तिथे फुलांची अगदी छान आरास केली होती. इतकं मनमोहक वाटत होतं हे दृश्य की बघतच राहावं. असं म्हणतात ना की इतिहास हा फक्त पुस्तकात वाचायचा नसतो, तर तो अशा पवित्र भूमीमध्ये येऊन अनुभवायचा असतो. आणि रायगडावरचा आजचा हा दिवस आम्हाला त्या शब्दांची प्रचिती देत होता. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. पण रायगडावरून निघताना फक्त पाय परत येतात आणि मन तिथेच राहून जातं, याचा आम्हाला अनुभव आला. जड पायांनी आणि भरलेल्या अंतःकरणाने आम्ही तिथून निघालो. पण रायगडावरचे हे 2 दिवस म्हणजे इतिहास जवळून अनुभवण्याची, स्वराज्याच्या प्रेरणेला पुन्हा एकदा मनात साठवण्याची सुवर्ण संधी होती. हा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करण्याची खूप जास्त एक्साइटमेंट होती. त्यामुळे मला जसा जमेल तसं एडिट करून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या वर्षी हा शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत रायगडावर येणार का, हे देखील कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.